मंडळी नमस्कार. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्रातला पराभव हा जास्तच चर्चेत आला. खरं तर भारतीय जनता पार्टीचा फक्त महाराष्ट्रात पराभव झालेला नव्हता, तो अन्य राज्यातही खूप मोठी पिछेहाट झालेली होती. त्यामुळे या पराभवाची कारणमीमांसा करताना या राज्यातल्या पराभवाची कारणमीमांसा सुद्धा करणं आवश्यक आहे. महाराष्ट्रामधल्या पराभवामुळं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात मराठा मतदान झालं, त्यामुळं भाजपचा पराभव झाला असा दावा केला जाऊ लागला. अनेकांनी मराठ्यांची ताकद काय आहे हे सांगायला सुरुवात केली. हा मराठा समाजांवर दाखवलेला अविश्वास आहे असं माझं मत आहे. मराठा समाजाला उगाचच बदनाम केलं जातं आहे हे सुद्धा लक्षात घ्या. खास करून परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर या मतदारसंघामध्ये जो काही भाजपचा पराभव झाला त्याला मराठा समाजाचं एकत्रीकरण गृहीत धरलं जातं. मुळात पंकजा मुंडे या बीडमध्ये 6.5 लाख मत घेऊन विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे त्या ओबीसीच्या नेत्या आहेत हा दावाच मुळात फोल ठरतो. कारण या मतदारसंघात एवढं मतदान ओबीसीचं नाही आहे. ज्या अर्थी ओबीसीच्या एकूण मतांपेक्षा अधिकचं मतदान पंकजा मुंडेंना झालंय, त्या अर्थी मराठा समाजाचं मतदानही पंकजा मुंडेंना मिळालेलं आहे हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. मी मराठा विरोध झाला म्हणून नाही असं का दावा करतोय, तर आम्हाला बघितलं पाहिजे की राजस्थानामध्ये सुद्धा 10 जागांवर भाजपला फटका बसलाय, महाराष्ट्रामध्ये 15 जागांवरती भाजपला फटका बसलाय, बिहारमध्ये 14 जागांवरती भाजपला फटका बसलाय, तर उत्तर प्रदेशामध्ये 29 जागांवरती भाजपला फटका बसलाय. या 68 जागांवर भाजपला बसलेला फटका हा भाजपला बहुमताच्या 300च्या पुढे नेऊन टाकतो, अगदी पुढे नेऊन टाकतो. मग उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार या राज्यात मराठा समाज नाही. मग मराठा समाज नसताना तिथे फटका का बसला, तर याचं कारण वोट जिहाद आहे हे लक्षात घ्या. मुस्लिमांनी एकत्रितपणे भाजपच्या विरोधात मतदान केलं हे स्पष्ट होत आहे आणि त्याचाच हा परिणाम आहे. मी तुम्हाला बीड पासून सुरुवात करतो. बीड पहिल्यांदा दाखवतो, ऐकवतो, पाहतो. पहिली जरा तुम्ही स्लाइड बघून घ्या. बीड शहरातल्या म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघातल्या बीड विधानसभा मतदारसंघातील 14 बूथ अशी आहेत की ज्या बूथवर पंकजा मुंडेंना 1, 2, 3, 4, 10, 20 असं मतदान पडलंय. त्या 14 बूथवर पंकजा मुंडेंना मिळालेलं मतदान आहे 415. 14 बूथवर मिळून 415 इतकं मतदान मिळालंय. तर बजरंग सोनवणे यांना मिळालेलं मतदान आहे 8412. राष्ट्रवादी काँग्रेसचे बजरंग सोनवणे यांना 14 बूथवर मिळालेलं मतदान आहे 8412. म्हणजे 8000 मतदान पंकजा मुंडेंच्या पेक्षा या 14 मुस्लिम बूथवरच बजरंग सोनवणेंनी घेतलेलं आहे. आणि दोघांच्या मधल्या मतांचा फरक येतो 6500. मग कोण पराभव केलाय तुमच्या लक्षात येतंय ना. पंकजा मुंडेंना मराठा मतदान मिळालं नाही असा दावा करणारी माणसं खोटं बोलतात. मराठा आणि वंजारा समाजाच्या मध्ये हिंदूंच्या मध्ये आपसात भिडावं याची व्यवस्था करतात. ही व्यवस्था लक्षात घ्यावी, हा डाव लक्षात घ्यावा. मुस्लिमांनी एकत्रित येऊन पंकजा मुंडेंचा पराभव केला आहे हे लक्षात घ्यावं. आता पुन्हा तोच मुद्दा येतो. या मतदारसंघातून 1200 हिंदू धार्मिक पर्यटनासाठी पुरीला गेले होते. 1200 हिंदू पुरीला गेले होते. त्यांनी मतदान केलं असतं तरीही फरक पडला असता. एवढंच मला सांगायचं आहे. पुन्हा त्या विषयावर बोलायला लावू नका. चला महाराष्ट्रातला पुढचा लोकसभा मतदारसंघ दाखवतो. अमरावती. भाजपच्या नवनीत राणा यांचा इथे पराभव झाला. 19,731 इतका त्यांच्या पराभवाचा आकडा आहे. म्हणजे त्यांच्या वानखेडे, बळवंत वानखेडे यांच्यापेक्षा कमी मतं पडली, ती 19,731. अमरावतीतली स्थिती काय आहे जरा बघून घेऊया. अमरावतीमध्ये एकूण 37 बूथ असे आहेत. या 37 बूथवरती नवनीत राणा यांना केवळ 131 मतं पडलीत. आणि ही सगळी 37 बूथ ही मुस्लिम बहुल आहेत, मुस्लिमांची आहेत.
37 बूथवरती नवनीत राणा यांना केवळ 131 मतं पडलीत, तर या 37 बूथवरती बळवंत वानखेडे यांना पडलेल्या मतांची संख्या आहे 26,818 आणि फरक आहे 19,731. बीड आणि अमरावती चित्र स्पष्ट होऊन जातं. वोट जिहाद झाला आहे. मी एक विदर्भातलं उदाहरण दाखवलंय, एक तुम्हाला मराठवाड्यातलं उदाहरण दाखवलंय. या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला धुळ्याचं उदाहरण दाखवलं होतं. ती प्लेट पुन्हा दाखवतो. यात आपल्याला स्पष्टपणे दिसतं की धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये 5 विधानसभा मतदारसंघात भाजप आघाडीवर आहे आणि एका मालेगाव मध्येने घोळ केला आणि तिथे सगळी आघाडी संपवून थोडक्या मताने भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला. 3 मतदारसंघ, एक विदर्भातला, एक मराठवाड्यातला आणि एक उत्तर महाराष्ट्रातला. या 3 विधानसभा मतदारसंघाची चर्चा आपण आत्तापर्यंत केली आहे. एवढ्यावर थांबून जमणार नाही. जरा मुंबईतल्या दक्षिण मुंबई मतदारसंघावर जाऊ. यामिनी जाधव ज्यांचा पराभव झाला. हे किरीट सोमय्या यांनी खूप छान पद्धतीने यामिनी जाधवांचा विषय समजावून सांगितलाय. त्यांच्यावरती हल्ले करण्याच्या धमक्या वगैरे पण दिलेल्या आहेत. जरा नीट बघूया. मी तुम्हाला पहिल्यांदा भाग दाखवतो. भेंडी बाजार, फोरस रोड, हा फोरस रोड म्हणजे जिथे मुजरे चालतात तो, चोर बाजार, मोहम्मद अली रोड, या भागामध्ये 38 बूथ असे आहेत जिथे भाजपला 1 आकडी मतदान मिळालेलं आहे. 1 आकडी मतदान, फक्त 1 आकडी मतदान. म्हणजे भाजप सेना. यामिनी जाधव यांना शेकड्यात सुद्धा मतं मिळाली नाहीत, 101 मतं सुद्धा मिळालेली नाहीत आणि तिकडे हजारात मतं मिळाली आहेत. आणि तिथे काँग्रेसच्या उमेदवाराचा, महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे. लक्षात घ्या काय होत आहे मुंबईच्या फोरस रोडवर, भेंडी बाजारात, चोर बाजारात, मोहम्मद अली रोडवरती. या सगळ्या भागाची नावं ऐकूनच आपल्या लक्षात आलं असेल. आता नुसत्या अशा बूथचा विषय सांगून जमणार नाहीये. मी तुम्हाला जरा मुंबईतलाच अजून एक मतदारसंघ दाखवतो. हा मुंबईतला मतदारसंघ आहे उत्तर पूर्व, जिथे भाजपचे मिहीर कोटेचा जे आमदार होते ते पडलेत. या मिहीर कोटेचांना अनेक मतदारसंघातून लीड मिळालेली आहे. याविषयी मी तुम्हाला कोणकोणत्या मिळाली आणि कुठे भाजप कमी पडलंय ते पण सांगितलंय. आता या संजय दिना पाटलांना पडलेली मतं आणि मिहीर कोटेचा यांना पडलेली मतं ही एकाच मतदारसंघातली मला तुम्हाला दाखवायची, एका विधानसभा मतदारसंघातली. जरा बघून घ्या. बूथ क्रमांक 160 उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे युबीटीला किंवा महाविकास आघाडीला मिळालेली मतं आहेत 422, भाजप 0. बूथ क्रमांक 94 466, भाजप 2. बूथ क्रमांक 100 366, भाजप 4. बूथ क्रमांक 85 809, भाजप 9. बूथ क्रमांक 3 679, भाजप 6. बूथ क्रमांक 1 580 मविया, भाजप 6. बूथ क्रमांक 83 528 मविया, भाजप 8. बूथ क्रमांक 165 भाजप 5 मविया 405. बूथ क्रमांक 5 मविया 306, भाजप 8. बूथ क्रमांक 118 369 7. बूथ क्रमांक 164 294 6. बूथ क्रमांक 123 199 4. आता हे सगळे बूथ कोणत्या भागातले आहेत? रफिक नगर, शाकीर नगर, फुरकानिया, गोवंडी, झाकीर हुसेन कॉलनी. 12 बूथ असे आहेत जिथे 66 मतदान मिहीर कोटेचा यांना मिळालं आहे, तर 5411 इतकं मतदान संजय दिना पाटील यांना मिळालेलं आहे. मतांचा फरक लक्षात घ्या आणि पराभव कसा झालाय याचा अंदाज बांधा. मुंबईतले 2, महाराष्ट्रातले 3, 3 आणि 2 5 झाले. आणि हाच फॉर्म्युला लातूर मध्ये सुद्धा अवलंबण्यात आलाय. तिकडे लिंगायतांनी म्हटलं लिंगायतांनी केलं नाही, लिंगायतांनी केलं नाही, लिंगायतांनी केलं नाही, तेही तिथेच फॉर्म्युला अवलंबल्या गेलेला आहे. हाच फॉर्म्युला महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये अवलंबल्या गेलेला आहे. मी जे कानी कपाडी ओरडून सांगतोय ना, ओरडून बाबांनो
पहिल्या दिवसापासून सांगतोय की बाहेर पडा, मतदानाला बाहेर पडा. मतदानाला बाहेर न पडता धार्मिक पर्यटनाला गेलेल्या माणसांच्याकडून काय घडलंय याचा अंदाज बघा. अहो, फक्त एक बीडमधून नाही, नांदेडमधून गेली होती, बाहेरून गेली होती. अंबाजोगाईच्या लोकांनी तर फोटो टाकलेत आपले याच्यावरती की आम्ही देवदर्शनाला आलेलो आहोत. देवदर्शनाला गेलेल्या नादान माणसांनी हिंदूंना सशक्त करणारा विषय संपवून टाकलाय. राष्ट्र हवं की मोक्ष असं कोणी मला विचारलं ना तर मी राष्ट्र म्हणेल मोक्ष गेला खड्ड्यात, कारण राष्ट्र टिकलं तरच मोक्ष मिळवता येऊ शकेल. पूजा झाल्यावर जो मंत्र आम्ही म्हणतो ना, मंत्र पुष्पांजलीचा, त्या मंत्र पुष्पांजलीच्या मंत्रात सुद्धा लिहिलेलं आहे, समुद्रापासून पर्वतापर्यंत पसरलेलं माझं राज्य आणि राजा हे परार्ध वर्षापर्यंत मंगल कामना करत राहू त्याची मी, त्याचं चांगलं हो ही प्रार्थना जर मी करत असेल ना तर मोक्ष हा राष्ट्रासाठीच असतो, हे लक्षात ठेवा. आणि हे टाळणाऱ्या माणसांनीच हा घात केला आहे. मी मुसलमानांना दोष देत नाही, ते आपल्या वृत्तीने वागलेत, हिंदूंनी आपल्या भावना सोडल्या म्हणून हे घडलंय, हे लक्षात घेणं आवश्यक आहे. नमस्कार.